नमस्कार. सातारा न्यूजच्या विशेष भागामध्ये मी मंगेश कुंभार तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. 20 मार्च ही तारीख साताऱ्याच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये नक्कीच अधोरेखित केली जाईल. निमित्त होतं सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचं आणि ह्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून साताऱ्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. जो अनपेक्षित राडा झाला तो अनपेक्षित राडा फक्त साताऱ्याच्या राजकारणापुरताच मर्यादित राहिला नाही, तर तो राडा विधिमंडळात देखील आपल्याला बघायला मिळाला. आणि याच विषयाच्या अनुषंगानं आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शरद काटकर अण्णा आज आपल्यासोबत आहेत. अण्णा, सातारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. खरं तर 20 मार्च या तारखेला जो राडा झाला साताऱ्यामध्ये, एक साताऱ्याच्या राजकारणाला कुठेतरी काळीमा फासण्याचं काम झालंय का? हा, आपण हा सातारा जिल्हा जर बघितला तर यशवंत विचाराचा जिल्हा, छत्रपती शिवरायांची राजधानी असलेला सातारा, सावित्रीबाई फुले यांचं जन्मस्थळ असलेलं हा सातारा जिल्ह्यामुळे सातारा जिल्ह्याचं पत्री सरकार की ज्यांनी इंग्रजांना पळवलं तो हा सातारा जिल्हा. या अशा विविध जो साताऱ्याचा इतिहास आहे त्या साताऱ्याच्या इतिहासाला 20 तारखेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी जो राडा झाला, अपहरण नाट्य जे रंगलं, ते निश्चितपणानं सातारच्या बिहारच्या दिशेने वाटचाल झाली की काय अशी शंका सातारा जिल्ह्यातल्याच नव्हे तर बाहेर अन्य जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा वाटू लागले. म्हणजे आजपर्यंत साताराचा इतिहास, साताराचा दबदबा राजकारणातला असेल म्हणजे वसंतदादा पाटील पासून ते आत्तापर्यंत यशवंतराव चव्हाण असतील, बाळासाहेब देसाई असतील, या सगळे जर मंडळी जर बघितले आपण तर म्हणजे जिल्ह्याचा राजकारणाचा दबाव होता, तो दबदबा होता, तो कुठंतरी संपत चाललाय आणि स्वार्थाकडे कुठेतरी राजकारण चाललंय, खुर्चीच्या भोवती राजकारण चाललंय, तत्व, मूल्य, निष्ठा हे सगळ्या बासनात गुंडाळायला गेलेले आहेत. त्यामुळे सातारची बदनामी साताऱ्यातच नव्हे तर आज मी काल बघितलं नॅशनल न्यूजला, काल मी ह्याच्यात सुद्धा बघितलं, आजतकला आणि तुमच्या नवभारतला मी सुद्धा त्या बातम्या बघितल्या. हे वेदनादायी आहे. सर्वसामान्याला, मतदारांना हे नको वाटतंय. म्हणजे मतदान आम्ही करायचं कशासाठी? म्हणजे आमचा माणूस आम्ही निवडून द्यायचा आणि पुढं त्याला संकटाला जर सामोरं जावं लागत असेल तर हे निश्चितपणानं वेदनादायी आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्रिपदे दिली गेली. 2 भाजपला दिली, 1 राष्ट्रवादीला आणि 1 शिवसेनेला. परंतु याच मंत्र्यांच्या मध्ये ही धुसफूस आपल्याला बघायला मिळाली. एकूणच वर्चस्व वादातून खरं तर हे सगळं घडामोडी घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं. खरं तर याची गरज होती का? नाही, खरं तर ह्याची गरजच नव्हती. तुम्ही राज्याच्या राजकारणात एकत्र होता, तुम्ही इथल्या सुखदुःखात एकत्र आहे तुम्ही. म्हणजे राजकारणाचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे लोक हे नेहमी सांगतात की आम्ही दुश्मन नाही एकमेकाचे, आमचे राजकीय मतभेद आहेत. म्हणजे दुश्मनी करायची कुणी तर खालच्या कार्यकर्त्यांनी करायची, तुम्ही आम्ही नाही. म्हणजे ते त्यांच्या सुखदुःखात होतील, ते त्यांच्या गळाभेटी होतील, ह्या सगळ्या गोष्टी ते करतात. पण आमचे वैचारिक मतभेद म्हणतात ते कार्यकर्त्यांनी चालू करत नाहीत. ते कार्यकर्त्यांनी केले तर ते मग कार्यकर्ता 2 नंबरचा 3 नंबरच्याकडे फेकला जातो. जो आमदार किंवा एखादा खासदार जर ज्या वेळेला पुढे जातो त्यावेळेला त्याच्यात पुढे अग्रेसिव्ह होऊन एखादी घटना जो घडवून आणतो तो 1 नंबरचा कार्यकर्ता, असं अलीकडच्या राजकारणाचं सूत्र झालंय. निश्चितपणानं तू म्हणतोय तसं मंगेश, ह्या गोष्टी खरं तर फार कुठल्या थराला गेलेत हे सांगणं सुद्धा कठीण आहे. आणि त्याचा विकासाचं जर म्हणाल तुम्ही तर जिल्ह्याचा विकास जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात झालेलं नाही. हे सगळेच गोष्टी बरोबर आहेत. MIDCची अवस्था तीच आहे. आपल्या सातारा MIDCच्या नंतर तुम्ही जर बघितलं तर शिरवळ MIDC, फलटण MIDC फार पुढे गेली. पण साताऱ्याचा विकास म्हणजे झाला काय? 4 मंत्री आहेत, 4 मंत्री ह्या वेळेला मिळालं, पण जिल्हा असा एकदाही राहिलेला नाही की कुठं मंत्रीपद मिळालेलं नाही. एखादा दुसरा टर्म सोडून द्या किंवा एखादं दुसरं वर्ष सोडून द्या, पण ज्या तळमळतेनं किंवा अस्मितेनं सातारा जिल्ह्याचं विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही किंवा त्याचा परिणाम आता खरं तर दिसला पाहिजे होता. हे 4ही मंत्री जर कॅबिनेट आहेत आणि पहिल्यांदा हे इतिहासात घडलंय की 4 मंत्री कॅबिनेट मिळालेत, ह्यांनी हातात हात घालून काम केलं, माझा जिल्हा म्हणून काम केलं, मिळालेल्या संधीचं सोनं केलं, तर निश्चितपणानं बदल होईल. पण गची जी बाधा झालेली आहे मंत्र्यांना ती त्यातनं काय सुटत नाही. एकंदरीत नाट्यातनं दिसतंय. आणि पक्ष नेतृत्वाला मी किती पक्षासाठी करू शकतो आणि किती कशा पद्धतीनं का होईना मी खुर्ची बळकावू शकतो हे दाखवण्याच्या नादात हे जे घडलंय ते सातारच्या विकासाला गती देणार नाही तर खीळ घालणार आहे.
आणि गेली 40 वर्ष झालं तुम्ही साताऱ्याच्या या पत्रकारितेमध्ये आहात. हा. राजकारण अगदी जवळून तुम्ही बघितलं. हो. ज्या पद्धतीनं अध्यक्षपदाची ही निवड झाली, खरं तर एक निवडणुकीच्या आधीचा काळ जर बघितला आपण तर कुठेतरी या दोन्ही पक्षांमध्ये एक समानता आपल्याला दिसून आली नाही. भाजपने एकला चलोचा नारा लागला, त्यानंतर राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आली. ही निवडणुकीच्या पूर्वीची ह्या दोघांची युती होती. संख्याबळही त्यांच्याकडे जास्त होतं. मात्र ह्या सगळ्या घडामोडी घडल्या आणि त्याच्यातून एक अपहरण नाट्य देखील खरं तर उदयाला आलं आणि नेमकी प्रशासनावर दबाव आला का या निमित्ताने? नाही, प्रशासनाला दबाव आलेल्याशिवाय हे घडलंच नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट प्रशासनाला हाताला धरल्याशिवाय राजकारणी काहीच करू शकत नाहीत, पहिली गोष्ट एक. आणि तुम्ही जर म्हणाल ह्या घटना जर बघितल्या तर ह्या लोकसभेपासून ह्या थोडं 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 म्हणजे स्लो पॉयझनिंग आपण म्हणतो तशा पद्धतीचं झालं. लोकसभा निवडणुकीत खरं तर शंभूराज देसाईंच्या बंगल्यासमोर असलेला उदयनराजेंचा पुतळा काढणं असेल किंवा पोय नाक्यावरचं स्वर्गीय बाळासाहेब देसाईंचं शिल्प असेल आणि शेवटच्या टप्प्यात खऱ्या अर्थानं शंभूराज देसाई प्रचारात उतरले ही बाजू असेल. म्हणजे दुमस्त राजकारण हे पहिल्यापासूनच आहे. आणि दुसरी गोष्ट असं झालं की नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये जे भाजपला जिल्ह्यात असेल किंवा राज्याचे यश आलं, जे 280 पैकी 218 नगराध्यक्ष म्हणजे 2029ला सोबळावर लढण्याचा जो भाजपचा एकंदरीत सूर दिसतोय किंवा एकंदरीत ती स्ट्रॅटेजी दिसते म्हणता येईल किंवा युद्ध म्हणजे तुम्हाला निवडणुकाचं जे त्यांची नीती दिसते त्यातून एक दिसतंय. त्याच्यामुळं त्यांनी नगरपंचायतीला आणि नगरपालिकेला ज्या त्यांना यश आलं त्यामुळं फाजील आत्मविश्वास सातारा जिल्ह्याच्या राजकारणात दिसला आणि बीजेपीला त्याचा फार मोठा सहन करावा लागला. त्यावेळेला जर म्हणजे त्या सुरुवातीचा कालखंड जर बघितला तर शंभूराज देसाईंचं असं म्हणणं होतं किंवा मकरंद पाटलांचं असं म्हणणं होतं की राज्याच्या राजकारणात आपण एकत्र आहोत तर एकत्र कुठेतरी आलं पाहिजे आणि एकत्रित मिळून आपण निवडणुका लढवूया अशा पद्धतीचं त्यांनी एक पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आम्हाला विचारात घेतलं जात नाही अमुक नाही. त्यावेळेला त्यांना असं वाटलं होतं की राष्ट्रवादी आणि शिवसेना ही एकत्र यायची नाही म्हणून हे 3 स्तरावर निवडणूक लढवली जाईल. म्हणजे 3 आघाड्या होतील, हे 3 पक्ष वेगवेगळे लढतील. पण झालं उलट, भाजपला हा आत्मविश्वासच नडला आणि बरोबर उलट झालं की शेवटच्या क्षणाला रामराजांनी मोठं बांधण्याचं काम शंभूराज देसाईंच्या बंगल्यावर केलं. त्याला मकरंद पाटीलही तितकेच ताकदीनं उतरले आणि 1-2 पावलंच नव्हे तर 5-50 पावलं पुढं शंभूराज देसाई उतरले. त्याच्यामुळं शेवटच्या 2 दिवसात ह्यांची मोड बांधली गेली आणि त्याचा परिणाम झाला. हे एकत्रितपणे लढण्यानं जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. जे भाजपचा भाजील आत्मविश्वास होता तो पूर्ण संपला आणि निर्विवादपणे अगदी तुम्हाला निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी आणि सेनेला यश दिलं. पण दुर्दैवानं पुढच्या ज्या घटना झाल्या त्याच्या आपण सगळे साक्षीदारच आहोत. एकंदरच साताऱ्याच्या राजकारणामध्ये जर बघितलं आपण तर यशवंत विचार मानले जातात. एक राज्याला आदर्श घालून देणार राजकारण सातारा जिल्ह्यातून तयार होतं. बरोबर आहे. परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं पालकमंत्र्यांना झाले धक्काबुक्की. त्याचबरोबर सभागृहामध्ये जात असताना ज्या 2 राष्ट्रवादी सदस्यांना अटक झाली, एक अपहरण नाट्य रंगवलं गेलं. ज्याचं अपहरण झालं तो व्यक्ती स्वतः मतदानासाठी खरं तर सभागृहात जाऊन उपस्थित होता, मात्र त्याचं अपहरण केलंय म्हणून 2 सदस्यांना अटक केली गेली. कुठेतरी एक राजकारणाला किंवा साताऱ्याच्या या सगळ्या संस्कृतीला, राजकीय संस्कृतीला कुठेतरी एक वेगळं वळण मिळतंय का? गंमत अशी आहे, मी काल परवा सुद्धा एक असंच बोललो होतो की ह्यात पुढाऱ्यांचा खेळ झाला पण पोलिसांचा बळी गेला. म्हणजे दबाव तंत्राचा वापर खऱ्या अर्थानं जर पोलिसांना तुम्ही दबावात ठेवलं नाही आणि मोकळ्या हातानं जर काम करून दिलं, तुम्हाला दबाव तंत्राचा वापर न करता तुमच्या कायद्यात बसेल असं काम करा असं जर हे मिळालं तर SRP किंवा CRPF तुम्हाला कुठंच आणावी लागणार नाही. एवढा पोलिसांचा आणि सर्वसामान्यावर पोलिसांचा खरं तर वचक आहे. पण 95 पासून आजपर्यंत जर बघितलं तर हळूहळू राजकीय हस्तक्षेप पोलीस क्षेत्रातच नव्हे, तुम्ही महसूलमध्ये बघाल, जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला दिसेल, पाटबंधाऱ्यात दिसेल, सगळ्याच क्षेत्रात तुम्हाला राजकारणाला पोषक असं जर वातावरण करायचं असेल तर प्रशासनाला हाताशी धरलं जातं. ह्याचं कारण असं आहे की अलीकडच्या काळात गेल्या 95 पासूनचा पुढचा कालावधी जर बघितला
तर शिफारस असल्याशिवाय तहसीलदाराला खुर्ची मिळत नाही, प्रांतांना खुर्ची मिळत नाही, जिल्हाधिकाऱ्यांना खुर्ची मिळत नाही, SP ला खुर्ची मिळत नाही. एखाद्या पोलीस निरीक्षकाला सुद्धा जर ते पोलीस स्टेशन पाहिजे असेल किंवा LCB सारखं एखादं ठिकाण पाहिजे असेल, ट्रॅफिक सारखं एखादं ठिकाण पाहिजे असेल, तर त्यांना देखील तुम्हाला संबंधित आमदाराची किंवा त्या जिल्ह्यातल्या आमदाराची शिफारस असल्याशिवाय तुम्हाला खुर्ची मिळत नाही. त्याचा हा मोठा परिणाम आहे. आणि दुसरी गोष्ट, तुझा मंगेश म्हणणं असं आहे की अपहरणाचं नाट्य जे आहे, ते अपहरण नाट्य हे रचलं गेलेलं आहे. हे पूर्णपणे आत्ता तरी एकंदरीत परिस्थितीत, कारण सत्ताधारी आत्ताचे जे आहेत भाजपवाले, ते असं म्हणतायत की अपहरण झालेलं आहे, हे म्हणतायत अपहरण झालेलं नाही. हे खुर्चीसाठी झालेलं नाटक आहे. जर रात्री 2:30 वाजता तुमचा FIR दाखल होतो साताऱ्यात, महाबळेश्वरला तो ऑनलाईन जात नाही. पूर्वीसारखं असं काय नाही की दुसऱ्या दिवशी टपाल घेऊन माणूस जाणार आणि नंतर मग तुम्हाला त्याची प्रत मिळणार. ऑनलाईन तुम्हाला करायचे. अलीकडचं दळणवळण वाढलेलं आहे. नेटवरनं तुम्ही 2 मिनिटात तिकडे पाठवू शकत होता. रात्री 2:30 वाजता जर ज्याचं अपहरण झालं तीच व्यक्ती जर बापू शिंदे सांगत असतील की माझं अपहरण झालेलं नाही, गुन्हा दाखल माझा मुलाच्या दबावापोटी केलाय, तर हे कुठंतरी दबाव तंत्राचा वापर करून झालेला आहे. आणि जर अपहरण करताच तुमच्या समोर दिसतोय, तर रिकव्हरीला तुम्हाला पोलिसांना काहीच नव्हतं. म्हणजे अगदी वडावडी झोंबाझोंबी, पालकमंत्री जखमी झाले, 5-25 पोलीस त्यांना वडत होते. त्या दोन्ही हे जर एकंदरीत व्हिडिओ आणि जर एकंदरीत विधिमंडळातली चर्चा बघितली, तर अतिशय घातक असं सातारा जिल्ह्याच्या राजकीय वळण आहे. आणि हे तुम्हाला भविष्यातही दिसेल. आणि त्याचा परिणाम तुम्हाला निश्चितपणानं सातारा जिल्ह्याच्या विकासावर दिसेल. कारण आडवाआडवीचं राजकारण हे नेहमीच केलं जातं आणि त्या पद्धतीचं राजकारण होईल. आणि ह्या निवडणुका तुम्हाला आता ह्या सभापतीच्या निवडी 15 दिवसात घ्याव्या लागतात. त्यावेळेला तुम्हाला हे नाट्य कळेल काय आहे ते. आता कसं आहे की आता प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि तिथं शक्यतो मला वाटते सदस्य सोडून कुणालाही जाता येणार नाही, अशा पद्धतीची एक व्यूहरचना किंवा शासनाच्या तसे निर्देश आलेले असतील आणि त्या पद्धतीनं करावं लागेल. त्यावेळेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. पण घडतंय हे अजब घडतंय आणि घडतंय ते बिघडवणारं घडतंय आणि जिल्ह्याच्या राजकारणाला निश्चितपणाने आणि जिल्ह्याच्या विकासाला खीळ घालणारं घडतंय, एवढं निश्चित आहे. ज्या पद्धतीने मागाशी म्हटलं मी की या जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्या अगोदर खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती केली. त्याचं संख्याबळही त्यांना ते अनपेक्षित लाभलं. 35चं संख्याबळ त्यांच्याकडे होतं. भाजपकडे संख्याबळ नसताना देखील भाजपनं आपले प्रयत्न सोडले नाहीत. तोडाफोडा आणि राज्य करा ही भाजपची रणनीती त्यांनी अगदी शेवटपर्यंत त्यांनी अनुभवली. त्याचं आपल्याला जयकुमार गोरे यांनी देखील वारंवार बोलताना सांगितलं की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न करू की सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा अध्यक्ष व्हावा, यासाठी प्रयत्न करत राहू. मात्र या सगळ्या प्रयत्नांदरम्यान कुठेतरी एक सत्तेचं राजकारण खेळलं गेलं, एक स्वार्थाचं राजकारण खेळलं गेलं. त्यामुळे कुठेतरी लोकांची नाराजी उघड होताना बघायला मिळते का? मंगेश, कसं आहे, प्रत्येक राजकारणात प्रत्येक राजकारणी प्रत्येकाचा खेळ करत असतो. म्हणजे आपली जी रणनीती आहे ते आखत असतो. भाजपने एक रणनीती फार चांगली चालली. भाजपनं केलं काय, तर भाजपनं शिवसेनेचे आमदार जे RSSचे आहे ते म्हणतात, म्हणजे स्वतःच्या फक्त त्या हा कोरेगाव मतदारसंघ शशिकांत शिंदेच्या विरोधात त्या काळात शिवसेनेकडे गेला म्हणून ते शिवसेनेतून उमेदवारी निवडले ना, तर ते भाजपचेच आहेत असं राजकारणात म्हणजे एकंदरीत राजकीय चर्चेत तेच आहे. भविष्यात तुम्हाला तेच दिसेल, ते भाजपकडे गेलेले दिसतील, असंही काय नाकारता येत नाही. कारण त्यांचा एकंदरीत या 4-5 दिवसातला आणि 8 दिवसातला प्रवास बघितला किंवा त्यांची बोलण्याची पद्धत बघितली किंवा मतांची एकंदरीत त्यांचे कल बघितला तर तो तशाच पद्धतीनं दिसतोय. आणि दुसरं राहिली गोष्ट अशी आहे की अपहरणचं तुम्ही म्हटलात आता की जर रात्री 2:30 वाजता जर या पद्धतीनं सांगत असतील आणि त्या पद्धतीनं जर त्या घटना घडत असतील तर अशा इथपर्यंत पोलीस प्रशासनानं हे काम कार्यकर्त्याच्या भूमिकेत काम करू नये. कारण काय होतं, राजकारणांची एक जर लोक जुने एक उदाहरण द्यायचे की माकडाच्या तोंडात पाणी जाईपर्यंत ते पिलाला सांभाळत असतं, पण तोंडात पाणी जात आहे म्हटलं का नाही की पिलाला पायाखाली घेऊन माकड उडी मारून बाहेर निघतं. प्रशासनाचं काही झालं तरी यांना काय फरक पडत नाही. खुर्ची मिळाली पाहिजे, दबाव तंत्राचा वापर झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने दबाव तंत्राचा वापर केला गेला. ज्या ज्या पद्धती राबवता येतील त्या त्या पद्धती राबवल्या गेल्या. आता तुम्ही साधं गणित आहे आपल्याला की गेले महिनाभर राष्ट्रवादीचे शिवसेनेचे जे सदस्य निवडून आलेले होते ते महिनाभर घरापासून बाहेर आहे, बरोबर आहे. ह्या महिनाभराच्या कालखंडात कधी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला का?
तर अजिबात झाल्या नाही. काय महिनाभर घरातल्यांना कुटुंबाला वाटलं नव्हतं का की माझा माणूस म्हणजे घरातला एक घटक, घरातला एक कर्ता पुरुष घराच्या बाहेर गेलाय आणि त्याला कुठंच काय त्याचा संपर्क नाही का? ही सगळी मंडळी योग्य वेळी ते घरच्याशी संपर्क साधत होतो. त्यांनी बापू शिंदेने सांगितलं, मी माझ्या नातवंडाशी बोलत होतो, मी माझ्या कुटुंबाशी बोलत होतो. आणि एवढं जर घडत होतं तर शेवटच्याच दिवशी काय अपहरणाचा गुन्हा दाखल व्हावा? आणि तेही मुलाकडनं केला गेला की माझ्या वडिलांचं अपहरण झालं. एरवी कायद्यातल्या 2 तरतुदी आहेत. एक तर परिस्थिती बघून गुन्हा दाखल करावा आणि चौकशी करून गुन्हा दाखल करावा. कायद्यात तरतूद आहे ती. मग तुम्ही मला एक सांगा की जर मग पोलिसांनी तिथं प्रश्न का उपस्थित केले नाहीत की बाबा महिनाभर तुम्हाला फोन आले का, त्यांचा CDR काढा, कुठं आहे बघा, ते कुठल्या लोकेशनला आहेत का बघा. आदल्या दिवशी तो मुलगा असं म्हणतो की मी वडिलांना जाऊन भेटलो महाबळेश्वरमध्ये. तिथं वडिलांना भेटल्यानंतर मला वडील म्हणतायत माझ्याशी बोललेत, पुढं अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या घडवून आणलेल्या गोष्टी आहेत. फक्त तू आता जसं म्हटलास मंगेश की मारा, हाना, दाम, दपटशाही, सगळ्या जेवढे शब्द आहेत मराठीतल्या शब्दकोशातले ते वापरण्याला सुद्धा कमी पडतील अशा पद्धतीची व्यूहरचना केली गेली. आणि त्यात महत्वाचं काय तर जे 2 सदस्य उचलले गेले बघा, सातारा जिल्हा परिषदमध्ये तुम्ही अनेकदा गेला, मी अनेकदा गेलो. ते सभागृह असं आहे की त्याला इन गेट आणि आउट गेट 2च आहेत आणि ते असे काय अगदी 25 फुटात आहेत. दुसरा दरवाजाच नाही. हे सराईत गुन्हेगार होते का? ह्यांच्या 5-25 सराईत गुन्हेगारांच्या गुन्हे होते. ह्यांनी दरोडे घातलेत, ह्यांनी चोऱ्या केल्यात, ह्यांनी अपहरण केलं, ह्यांनी मारामाऱ्या केलेत, असं काय ह्यांच्या आहेत का गुन्हे दाखल? तर अजिबात नाहीत. हे ह्यांचं मतदानापासून वंचित ठेवणं हा सगळ्यात मोठी झालेली घोडचूक या प्रकरणातली आहे. त्यांना मतदान करून द्यायला हवं होतं आणि मग तुम्ही दारातनं ताब्यात घ्यायला पाहिजे होतं की ह्या गुन्ह्यात तुम्ही अटक करतोय. ते दरवाजापर्यंत पोचून न देता किंवा त्या सभागृहात तुम्ही जी जबाबदारी किंवा खबरदारी घेतली ही खरी प्रशासनाची आणि याची चूक आहे. आता विषय राहिला कुठला तर तुम्ही पालकमंत्र्याचा आणि ते फरफटत नेणं अत्यंत चुकीचं आहे, लाजिरवाणं आहे आणि ह्या लोकशाहीला काळिंब फासणार आहे. परंतु या सगळ्या निवडी दरम्यान एक गोष्ट आपल्याला अधोरेखित करावी लागेल की सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद हे इतर मागास प्रवर्गातून महिलेसाठी राखीव होतं. मात्र असं असताना देखील ज्या प्रिया शिंदे खरं तर खटाव गटातून त्या सर्वसाधारण खुल्या गटातून घर निवडून आल्या होत्या. मात्र असं असताना देखील त्यांना एका रात्रीमध्ये कुणबी दाखला मिळवणं आणि अध्यक्षपदाची निवडणूक लढवणं आणि ती जिंकणं देखील हे कितपत योग्य वाटते? कारण का जर आपण बघितलं सर्वसाधारण जर कुणबी दाखला काढायचं म्हटलं सर्वसाधारण व्यक्तीला त्याची प्रोसेस ही खूप लेंदी आहे, खूप मोठी प्रोसेस आहे. मात्र हे कसं शक्य आहे? गंमत अशी आहे, राजकारणात ज्याच्या हाती ससा तोच परत, तसं राजकारणाचं झालंय. राजकारण मी सुरुवातीला मगाशी एकदा सांगितलं की शिफारस असल्याशिवाय कुठल्याच गोष्टी तुम्हाला खुर्चीच अधिकारी पदाची मिळत नाही. तीच परिस्थिती इथं आहे. गंमत अशी आहे की मी त्या प्रक्रियेत आहे. मी मराठा क्रांती मोर्चाचा एक घटक म्हणून काम केलंय आणि बऱ्याच जणांना ही कुणबी दाखली काढून देण्याचं सुद्धा बऱ्यापैकी त्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या कुणबी नोंदी ज्यांच्या कुटुंबाच्या आहेत ते ओबीसी मध्ये येतात हे 100% सत्य आहे. म्हणजे कायद्यातल्या घटनेच्या तरतुदीनुसार ते सत्य आहे. आजपर्यंत त्या नोंदी मिळत नव्हत्या, त्या आता मिळायला लागलेत. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर त्याला गती आली. पण ही जर प्रक्रिया बघितली तर अतिशय किचकट आहे. तू म्हणतोस तशी परिस्थिती अशी आहे की तुम्हाला पहिल्यांदा जमिनीचा सातबारा काढावा लागतो, त्याचा खाते उतारा काढावा लागतो. तलाट्याकडे जोपर्यंत तुमचे फेरफार आहेत ते काढावे लागतात. त्याच्या पुढचे फेरफार तुम्हाला प्रांत ऑफिसला काढावे लागतात. प्रांत ऑफिस हे सगळं मराठीत तुम्हाला मिळतं. त्यामुळं कुणबीची नोंद आहे का तुम्हाला एका मिनिटात कळतं. ह्यात जर कुठं तुम्हाला नोंद सापडली नाही तर तुम्हाला कडई पत्रक काढावं लागतं आणि ह्या कडई पत्रक हे 1841च्या आसपासचं आहे. म्हणजे ह्या ज्या नोंदी सापडतात तुम्हाला त्या अलीकडच्या काळात सापडत नाही, तर पंजोबा खापर पंजोबाच्या ह्या कालावधीत सापडतात. त्याच्यामुळं तुम्हाला त्या नोंदी सापडतात ते 1841 मोडीमध्ये सापडतात. ते तुम्हाला मोडीचं ॲफिडेव्हिट करून घ्यावं लागतं. म्हणजे ते जर तो मोडी लिपिक वाचतो ह्यात कुणबी नोंद कुठं आहे का, नसेल तर तो म्हणतो बाबा तुमच्यावर नोंद नाही. मग ह्यात नोंद नसेल तर काय, तुमचे पंजोबांना आजोबांना काय असतील त्यांनी शाळेत घेतलेले प्रवेश असतील त्या काळात, पहिली दुसरी, त्या काळात शाळा फार शिकायला जात नव्हतं. 3री 4थी 5वी म्हणजे जास्त झालं. त्याच्यानंतर तुमचा मृत्यूचे दाखले बघावे लागतात. जुनं एखादं साठेखत किंवा तुमचं खरेदी खत आहे का त्याच्यावर नोंद आहे का बघावे लागतात.
हे सगळं तुमचं तपासायचं झालं तर सर्वसामान्य माणसाला साधारण तुम्हाला कागद काढायला 6 महिने लागतात. म्हणजे कमीत कमी कितीतरी पळाला तरी तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी लागतो. 2 दिवसात तुमचं दिलं असं जर म्हणणं असेल तर हे महाराष्ट्रातलंच नव्हे तर जगातलं हे 8वं आश्चर्य म्हणायला काही हरकत नाही. कारण ह्या प्रक्रिया एवढ्या बेकार किचकट आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ती चौकशी केली जाते. ते तुम्हाला त्याच्यावर एक शासनाची अधिकारी 2 नियुक्त केलेले आहेत की ह्यांच्या कर्मी नोंदी आहेत का नाही, त्याची वंशावळ पाहिली जाते. म्हणजे खापर पंजोबा, त्याला भाऊ किती, त्याला मुलं किती, आजोबा त्याला भाऊ किती, त्यांना मुलं किती, त्यांना बहिणी कुठे, आणि ह्याच्यानंतर ते तुमच्यापर्यंत जोडावं लागतं. महामारीत जरी असेल तर तुम्हाला रक्ताच्या नात्यात तुमच्या आईचं तुम्हाला हे चालत नाही, तुमच्या वडिलांकडचंच लागतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हे जे अध्यक्षांचं जे कुणबीचा दाखला आहे तो त्यांच्या सासरकडचा नसणार आहे, तो त्यांच्या माहेरकडचा असणार आहे. मग त्यांच्या माहेरकडच्या ह्या नोंदी आहेत का हे तपासून जर 2 दिवसात तुम्हाला दाखला दिला जात असेल तर प्रशासन किती ऍक्टिव्हपणे काम करतं आणि कितल्या दबावाखाली काम करतं. म्हणजे माझ्या अंदाजानं 2 दिवस काय प्रांत ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस आणि तुमचं प्रांत कार्यालय काय आणि तहसील कार्यालय काय झोपलं नसतील आणि कर्मचाऱ्यांना काय चेन पडून दिला नसेल, अशी एकंदरीत परिस्थिती झाली असेल. आणि तुम्ही जर एकंदरीत जर त्या रेकॉर्ड ऑफिस मधली जर कागदांची परिस्थिती बघितली ना तर आपण चिटुऱ्या फाडून टाकतो ना अशा पद्धतीचे ते कागद रंगीबेरंगी जुने, काही ठिकाणी फुटलेले, काही ठिकाणी तुटलेले, त्याला मागणं कुठनं तरी प्लास्टिक लावायचं, ते चिकटवायची, अशा परिस्थितीत तुम्हाला जर कागद सोडायला लागेल. कारण एक कागद उडाला की अर्धा कागद त्या फाईलमध्ये राहतो ना, अर्धा कागद त्या तपासणाऱ्याच्या हातावर येतो. ह्या सगळ्या गोष्टी केल्या कशा हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. ह्याचा अर्थ प्रशासन पूर्णपणे, पोलीस प्रशासन बी कामाला लावलं होतं आणि महसूलचं तर त्याहीपेक्षा मोठं कामाला लावलं होतं, हे यातनं दिसतंय. आणि ज्या अर्थी ही निवडणूक पार पडली, 2 सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आला असा आरोप होतोय. आणि एकंदरच हा सगळा कुणबीचा विषय, याच्यातून ही निवड प्रक्रिया जी आहे ती रद्द करून पुन्हा एकदा निवड प्रक्रिया घ्यावी अशी काही आता पक्षांकडून मागणी होते. कितपत यश येईल त्याला? गंमत अशी आहे, तुम्हाला मी सांगतो, एक साताऱ्यातलं उदाहरण होतं. हे नगरसेवक होते, नगरसेवक. म्हणजे त्यांच्या काय होतं, अलीकडचे स्लॅब गळतात म्हणून त्यांनी पत्र्याचं शेड टाकलं होतं. म्हणून विरोधकांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली. तक्रार केल्यानंतर ती तक्रार आता नगरसेवक पद संपलं, म्हणजे नगरपालिका निवडणुका झाल्या, मधल्या 4 वर्षात निवडणुका झाल्याच नव्हत्या, पण तो ज्याला 5 वर्षाचा कालावधी तो संपून गेला होता. कोर्टात गेलं ना तर भाजपवाली स्वतःची ताकद वापरून हे 5 वर्ष घालवतील. ते म्हणणार तुम्हीच कोर्टात गेलाय. हे कोर्टात जातील का नाही, कारण हे सुद्धा तज्ञांचा शेवटी सल्ला घेणार. हे कोर्टात न जाता अविश्वास ठराव कसा आणता येईल आणि अविश्वास ठराव आणून परत आपलं पक्षीय बलाबल कसं दाखवता येईल, अशा पद्धतीचं एक फ्लो म्हणजे स्वतःच हे राबवून घेतील. जे सदस्य आहेत ह्या ज्या 4-5 सभापती पद आहेत आता, ही सभापती पदासाठी राष्ट्रवादी आणि सेना पूर्ण ताकद लावेल आणि हे 4-5 पद ही स्वतःच्या पदारात पाडून घेईल. पुढच्या वेळेला मात्र तुम्हाला 6 महिन्यानंतर ह्याच्यावर कदाचित ही मंडळी अविश्वासाचा ठराव आणतील, अपात्रतेचा ठराव आणतील किंवा ह्याच्यावरून. पण खरं तर दोन्ही बाजूने त्यांना बघितलं तर कोर्टानं आता कालच्या परवाच्या जर महाबळेश्वरच्या ह्याच्यात बघितलं तर पोलिसांना शॉकआउट नोटीस काढली, त्यांना मारहाण झाली, अशा पद्धतीनं अपहरण झालंच नाही, तुमच्याकडे रिकव्हरीच नव्हती तर तुम्ही ह्यांना अशा कशासाठी करून आणली, त्यात एन्काउंटर आमचा करणार होती का काय, अशा पद्धतीची भीती एका सदस्यानं व्यक्त केली. हे जर बघितलं तर ही बाब वेगळी राहते, कारण ही जी आहे हे पोलिसांच्या चौकशीचा भाग राहील. पण दुसरी जी बाजू आहे ते निश्चितपणानं कायद्याच्या कचाट्यात अडकत गेली तर मात्र ह्यांना 5 वर्ष भाजप कशा पद्धतीनं सुप्रीम परत खेळते. ह्यांच्याकडे काय दिल्लीत त्यांचं शासन आहे, महाराष्ट्रात त्यांचं शासन आहे आणि न्यायव्यवस्था कुठल्या पद्धतीनं अलीकडच्या काळात चालली हे आम्ही चांगलं बघतोय. त्यामुळं मला वाटत नाही ते अशा पद्धतीनं काय कोर्टात जातील, पण अविश्वास ठराव आणू शकतात, इथपर्यंत ते मात्र होऊ शकतं. ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं आता की या गोष्टीला किती वर्ष जातील हे आपणही सांगू शकत नाही, परंतु ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये फूट पडली त्यानंतर जी कोर्ट कचेरीचा जो मॅटर होता तो अद्याप देखील चालूच आहे. शिवसेना कोणाची हे अधोरेखित झालं नाही. पण त्यामुळे शंभूराज देसाईंवर देखील टीका होते की तुम्ही एकीकडे म्हणताय लोकशाहीचा खून झाला, मग
ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडला किंवा तुम्ही वेगळी शिवसेना स्थापन केली, वेगळी आमची शिवसेना म्हणून तुम्ही ज्या जनतेपुढे मांडलं, ते नेमकं काय होतं असा आरोप आता महेश शिंदे देखील करतात. नाही नाही, असं गंमत अशी आहे, मी सांगितलं ना मगाशी की प्रत्येक जण सोयीसाठी आणि खुर्चीसाठी राजकारण करतात. कायद्यातली एक तरतूद अशी आहे की 1/3 जर तुम्ही बाहेर पडला तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला कुठल्याही अपात्रतेला सामोरं जावं लागत नाही. आणि त्याच्यामुळं हे त्या काळात जे बाहेर पडले एकनाथ शिंदेच्या बरोबर, त्या परिस्थितीत ती काय असेल त्याच्यावर ते बाहेर पडले. कोणी सुखाचा संसार चाललेला घटस्फोटाकडे जात नाही, लक्षात ठेवायचं कधी. कारण शिवसेनेत त्यांचं बरंच चाललं होतं, पण ही टोकाची भूमिका का घेतली त्यांनी? म्हणजे हे काय बारक्या मुलांचा खेळ नव्हता काय, हे धाडस होतं. आणि धाडस करायला कधी माणसं तयार होतात ज्या वेळेला आपल्या मागे तेवढी ताकद आहे ना, आपल्याला नाहक त्रास कुठल्या गोष्टीचा सहन करावा लागतोय. एक बाजू वरवर आपल्याला दिसती की फार सुखात चाललंय, पण ते सुखात नसते. काही गोष्टी त्यांनाही अडचणीच्या येत असतील, किंवा राजकारणात असं आहे की तिसरी शक्ती निर्माण होऊन द्यायची नसते, किंवा आपल्यापेक्षा वरचढ कोण होऊन द्यायचा नसतो. कदाचित हीच पद्धत त्या काळात शिवसेनेला आली असेल, हीच वेळ ह्यांच्यावर आली असेल, ह्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असेल. ह्या गोष्टी ज्या सगळ्या आहेत ह्या आपण सर्वसामान्य माणसं वरवर बघतो की आजपर्यंत शिवसेनेनं ह्यांना घडवलं. मग आता ती पद्धत तुमची राष्ट्रवादी ती झाली. राष्ट्रवादीच्या एकाच्या दोन झाल्याच ना. म्हणजे प्रत्येक जण सोयीचं राजकारण करतो, त्याच पद्धतीने सोयीचं झालं असेल, किंवा त्यांना काही गोष्टी अनाठाई त्रास सहन करावा लागला असेल म्हणून ते पडलं असेल. आज हे बोलतायत का तर ही महेश शिंदेच्यावर ही वेळ आली आमदारांच्यावर म्हणून हे बोलतात. मग भाजपनं तीच चाल केली ना. भाजपनं चाल काय केली, हे शिवसेनेत आहे ते ठीक आहेत, पण बायको भाजपतनं निवडून आलेले आहेत. सौभाग्यवतींना जर आपण उमेदवारी दिली तर नावेलाजा का होईना सौभाग्यवतीच्या मागे उभं राहायला लागेल, आणि ती ताकद आपल्याला मिळेल. ही भाजपची रणनीती होती. भाजपनं त्यांना बरोबर त्या रणनीतीचा वापर केला आणि त्याचा तो परिणाम आहे. बोलणं हा त्याचा. आजपर्यंत ते काय बोलले नाहीत, ते सुद्धा त्याच ह्याच्यात आहेत ना. परंतु या सगळ्या घडामोडींवर जर आपण बघितलं, मकरंद पाटील फ्रंटला होते, शंभूराज देसाई फ्रंटला होते. अगदी भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे ह्या दोघांनी खरं तर एक आघाडी घेतली होती की भाजपचा जिल्हाध्यक्ष या सत्तेमध्ये बसावा म्हणून. परंतु या सगळ्या गोंधळामध्ये एक सातारा जिल्ह्याचं राजकारण ज्या व्यक्ती पुढे फिरतं, ज्या व्यक्तीच्या बहुतेक केंद्रित होतं, ते उदयनराजे कुठल्याच प्रक्रियेमध्ये आपल्याला समोर बघितलं नाही. हा, हे खरं आहे. गेल्या पंचवार्षिकला किंवा ह्या निवडणुका लोकसभेच्या झाल्यानंतर उदयनराजे कुठेही पिक्चरमध्ये नाहीत. एक सांगू का, सातारचं म्हणा किंवा त्यांच्या नशिबाचा काय असेल विषय, तो उदयनराजेंनी जर आज जे बाबाराजे पक्षाचं काम ज्या पद्धतीने करतायत त्या त्याच्या 50% जरी उदयनराजेंनी पक्षाचं काम केलं असतं तर आज उदयनराजे हे कदाचित तुम्हाला राष्ट्रपती दिसले असते. कारण भाजप हा पक्ष असा आहे, कुठल्या गोष्टीचं भांडवल करावं हे भाजपला सांगावं लागत नाही. कारण बुद्धिजीवी माणसं सगळी तिथं आहेत. त्यामुळं भाजपचं काम त्यांनी 25-30% जरी केलं असतं. 4 राज्यात निवडणुका लागतील, म्हणजे ह्या घराण्याचं छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून किंवा ह्या घराण्याचं जे वलय आहे त्याचा दबदबा नाही म्हटलं तरी देशभर आहे. कुठल्याही राज्यात निवडणुका लागल्यानंतर त्यांनी 2-4 सभा टाकल्या असत्या, येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला ते पुढं झाले असते आणि राजकारणात ते सक्रिय राहिले असते ना, तर ह्यांना राष्ट्रपती करून आम्ही छत्रपती शिवरायांच्या वंशजांना राष्ट्रपती केलं अशा पद्धतीचं त्यांनी एक वातावरण निर्माण केलं असतं आणि महाराष्ट्र भाजपच्या बाजूने मराठ्यांचा वळायचा प्रयत्न केला असता. पण दुर्दैवानं ते झालेलं नाही. दुसरी गोष्ट, तुमचं म्हणणं आहे की ह्या प्रक्रियेच्या संदर्भातलं जर असेल, कदाचित उदयनराजे जर तिथं असते तर शंभूराजांचा जो जखमी झाले, फरफटत नेलं, माझा दंड दुखतोय, माझी पाठ दुखती, मला गोळा खाण्याची वेळ आली, अशी म्हणण्याची वेळ विधान भवनात किंवा अधिवेशनात आली नसती. सगळ्यांनी शांततेची भूमिका घेतली असती आणि उदयनराजांच्या नाही म्हटलं तरी आदरयुक्त जी दबदबा आहे तो जिल्ह्याच्या राजकारणात आहे. आणि उदयनराजांचं एक स्वभाव आहे, म्हणजे मी फार जवळनं बघतो त्यांना. मी 8वी 9वी पासून त्या वाड्याशी संपर्कात असतो किंवा त्यांचे माझे संबंध वैयक्तिक पातळीवर वेगळे आहेत. 2 मिनिटाचा राग असतो, 2 मिनिटाचा. ते 2 मिनिटानंतर ते एखाद्याच्या खांद्यावर टाकतात आणि ते मागचं सगळं विसरून गेलेलं असतं.
तशा पद्धतीचं वातावरण झालं असतं. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांचं खरं तर शंभूराज देसाईंशी थोडंसं काय काय ना वैचारिक मतभेद झाले होते, त्या पोस्टरवर असतील किंवा त्या पोहे नाक्यावरच्या शिल्पावर असतील. पण त्याच्यानंतर दोघं भेटल्यानंतर दोघांची गाळभेट झाली. मनात ठेवणारा माणूस नाही. पण खरं सांगतो, हे जर तिथं पुढं असते तर एवढं नाट्यच घडलं नसतं आणि पोलिसांनी सुद्धा उदयनराजांच्या पुढं एवढं धाडसच केलं नसतं. म्हणजे ह्या सगळं जर तुम्ही जर एकंदरीत प्रक्रिया बघितली तर सातारची ही जी प्रक्रिया आहे, भाजप वेगळा, हे दोन्ही पक्ष एकत्र, हे तुम्हाला प्रक्रिया दिसली नसती. त्यांनी मोठ्या मनानं पुढे येऊन चला आपण सगळ्यांनी मिळून सत्ता स्थापन करू, भाजपला एखादं पद, सभापती पद द्या, उपाध्यक्ष अध्यक्ष सेनेला द्या, अध्यक्ष तुमचा राष्ट्रवादीचा करायचं तर करा, पण सगळे मिळून आपण सत्तेत एकत्र करू, हे सत्ता स्थापन एक वेगळा आदर्श देशापुढे किंवा राज्यापुढे निर्माण करू, अशा पद्धतीची भूमिका निश्चितपणाने घेतली असती. कारण मी बघतोय, मी म्हणणार आहे तिथं मात्र नतमस्तक होतात, ही वास्तव आहे. नक्की ज्या पद्धतीने तुम्ही म्हटला की उदयनराजे जर असते तर त्यांनी ही भूमिका नक्कीच घेतली असती. हो. परंतु हीच भूमिका या नेत्यांनी घेताना का दिसून आलं नाही? कारण जर आपण बघितलं तर या निवडणुकीआधी ठीक आहे, भाजप एक स्वतंत्र लढलं, राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढली, परंतु जे झालं गेलं ते गंगेला मिळालं असं धरून आपण तिन्ही पक्ष महायुतीमध्येच आहोत हे धरून जर या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये जर सगळेजण एकत्र आले असते तर कुठेतरी एक वेगळ्या दिशा देणार, राज्याला दिशा देणारा खरं तर हा एक निर्माण झाला असता. मग शेखर आहे ना, गंमत अशी आहे की तुम्ही राज्याच्या सत्तेत जर एकत्र राहता तर तुम्हाला इथं वेगळे सुभे मांडायची गरज नव्हती. निवडणुका झाल्या, निवडणुका येतात, निवडणुका जातात. आपण मी जशी उदयनराजेंची भूमिका सांगितली, सभापतीपद एकत्र द्या, आपण सगळे एकत्र हे करू आणि जिल्ह्याचा विकास म्हणून आपण एकत्र येऊ आणि प्रत्येकानं ताकद लावून जिल्ह्याच्या विकासाची एवढी गंगोत्री आणू. म्हणजे आज बांधकाम बघितलं तर खरं तर बाबाराजांच्याकडे आहे. तुम्हाला पर्यटन, सातारा जिल्ह्याला निसर्ग एवढा मोठा आहे आणि पर्यटन कॅबिनेट तुमच्याकडं शंभूराज देसाईंकडे आहे, शिवाय ते पालकमंत्री आहेत. बऱ्याचदा असं झालं की साताऱ्यातला मंत्री असतो पण पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्यातला आलेला असतो. पण यावेळेला गेल्या 2 टर्म हीच परिस्थिती आहे. त्याच्यानंतर प्रकल्प मोठे मोठे सातारा जिल्ह्यात आहे, पुनर्वसन मंत्री तुम्हीच आहात. म्हणजे ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या, ग्रामविकास म्हणजे ज्याला तळागाळापर्यंत ग्रामपंचायतीच्या गावागावात रस्त्यापासून इमारतीपर्यंत किंवा सोयी सुविधा, नागरी सुविधा देण्यापर्यंत तुमच्याकडे सगळे मंत्री, महत्वाची सगळी खाती महाराष्ट्रातली तुमच्याकडे आहेत. ह्यांनी मोठ्या मनाने एकत्र यायला पाहिजे होतं. इथं गची बाधा ही सगळ्यात महत्वाची आहे. कोण कोणाला कमी समजायला तयार नव्हता. तुम्ही सुरुवातीच्या काळात डावललं, आता जनतेने कौल आमच्या बाजूने दिलाय तर आमची सत्ता आली पाहिजे अशा पद्धतीचं सेना आणि राष्ट्रवादीचं म्हणणं होतं. पण त्याला शह देण्याचं काम अगदी भाई मागं सारच किंवा गोळे उडवतची स्टाईल करत जयकुमार गोरेंनी घेतली, अत्यंत चुकीची आहे. ही पदाला आणि राजकारणाला किंवा त्यांच्या मंत्रिपदाला शोभा देणारी नाही, असे सर्वसामान्य आणि मतदारांचं मत आहे. आणि तू म्हटला तसं की ओबीसीच्या जागेवर ह्यांनी ज्या पद्धतीनं अतिक्रमण केलं, पण ते कायद्याच्या चौकटीत बसणार आहे. ते ज्या दिवशी तपासणी होईल त्या दिवशी खरं खोटं काय, पण तिथं सुद्धा अधिकारी स्वतःची मान अडकवून घेतील असं मला वाटत नाही. कारण ती कागद बघितल्याशिवाय ते सर्टिफिकेट दिलं जात नाही. त्यांच्या पूर्वजांच्याकडे कुणाकडे तरी असेल, त्यामुळे ते गेलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर गची बागा आणि कोण कुणाला कमी समजायला तयार नव्हता. पालकमंत्र्यांचा इगो दुखावला गेला होता. मकरंद पाटलांची साथ होती. खासदार नितीन पाटील त्यात उतरलेले होते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं शशिकांत शिंदेनी त्यात साथ देण्याचं धोरण आखलं होतं. म्हणजे आपण म्हणतो ना, वाहत्या गंगेत त्यांनी हात धुवून घेतला होता. त्याच्यामुळे ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर गची बाधा एवढंच यामागचं कारण सांगता येईल. अपहरण नाट्य झालं. आणि शेवट जाता जाता आपण एवढं सांगूया की सगळ्यांनी राजकारणात ह्या घडामोडीत काय घडलं इसरावं. तुम्हाला मतदारांनी निवडून दिलंय, मतदारांच्या सोयी सुविधांच्याकडे तुम्ही लक्ष द्या. जास्तीत जास्त उद्योग सातारा जिल्ह्यात आणा. कारण आजची जर सातारची परिस्थिती बघितली तर पोरं जी शिकलेली आहेत ते इथं थांबायला तयार नाहीत. ते पुन्हा मुंबई, बेंगलोर अशा ठिकाणी IT कडं किंवा इंजिनिअरिंग म्हणून बाहेर जातात. गेलेली मुलं परदेशातही मोठ्या प्रमाणावर जात आहेत. ही पिढी जर तुम्हाला इथंच थांबवून तुमचे मतदार पुढचे भविष्यातले जर सांभाळायचे असतील, ह्या सगळ्यांनी मिळून झालं तर विसरून जावं.
आणि सातारकरांच्या आणि साताराच्या विकासासाठीच आम्ही एकत्र आलोय एवढंच यांनी जनतेला दाखवून द्यावं. अन्यथा पुढच्या 5 वर्षात मतदानाचा घटा प्रत्येक वेळेला घटत चाललाय, त्याहीपेक्षा पुढच्या वेळेला घटलेला दिसेल आणि त्याचे फार मोठे परिणाम लोकशाहीवर दिसून येतील, जिल्ह्याच्या विकासावर दिसून येतील. नक्कीच अण्णा, खरं तर या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सांगितलं की गटची बाधा झाल्यामुळे या सगळ्या घडामोडी घडत गेल्या. एक सन्मानाचं राजकारण न खेळता आत्मसन्मानासाठी खेळलं गेलं राजकारण खरं तर खेळलं आणि त्याचे परिणाम जे आहेत ते जिल्ह्याच्या या राजकारणावर पुढील काळात देखील आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. 100% बघायला आपण या चर्चासत्रामध्ये सामील झालात आणि आपलं मत जे आहे ते आपण व्यक्त केलं त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. थँक्यू.